नमस्कार, सुप्रभात. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अनेक राजकीय घडामोडी आहेत, क्रिकेट विश्वातील घडामोडी आहेत. त्या सगळ्यांचा अगदी वेगवान सविस्तर आढावा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. अगदी सुरुवात करूयात शेती संदर्भातील बातम्यांनी. ॲग्रोवन टॉप 10च्या माध्यमातून त्यांचा वेगवान आढावा घेऊयात. सध्या देशातील बहुतांश बाजारात मिरची 12,000 ते 14,000च्या दरम्यान विकली जाते. मिरचीचे भाव पडल्यानं शेतकरी मात्र अडचणीत आलेत. दरावरील दबाव कायम राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देवगड हापूस आंबा वाशीच्या एपीएमसी फळ बाजारात दाखल झालाय. फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी हापूस आंब्याच्या 170 ते 175 पेट्या बाजारात दाखल झाल्या. यंदाच्या हंगामाची सुरुवात दणक्यात झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक कमी राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी 18,000 अर्ज बोगस आढळलेत. कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे अर्ज कृषी विभागाकडून रद्द करण्यात आले आहेत. तर जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री परांदे यांनी ही माहिती दिली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेड इथल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कांदा पिकाचं नुकसान झालंय. अनु प्रोडक्ट लिमिटेड कंपनीच्या निराला तणशक्तीनाशकाची फवारणी यावेळी केली असता 15 हेक्टरवरील कांदा पिकाचं 100% नुकसान झालंय. त्यामुळे पंचनामे करून कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य उद्योगासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची अशी घोषणा करण्यात आली आहे. आता दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी 5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. देशाला कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 1,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी पुढील 6 वर्ष कडधान्य मिशन राबवलं जाणार असून प्रामुख्यानं तूर, उडीद आणि मसूरची शेतकऱ्यांकडून पुढील 4 वर्ष खरेदी करण्यात येईल. आसाममधील नामरूप इथे 3 युरिया खत निर्मिती कारखाने उभारण्यात येणार आहेत. या कारखान्यांची एकूण युरिया निर्मितीची क्षमता 12.7 लाख असेल. खासीमध्ये कापसाला हमी दरापेक्षा कमी भाव मिळत असल्यानं नाईलाजास्तव कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा सीसीआयच्या केंद्राकडे वळवला. यामुळे कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या खरेदी केंद्रावरती प्रचंड गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत कापूस खरेदी सुरू असल्याचं पाहायला मिळालं. सोयाबीन विक्रीसाठी शेवटची तारीख 31 जानेवारी देण्यात आली होती. मात्र यवतमाळ जिल्ह्यात अजूनही 4,500 शेतकऱ्यांना सोयाबीन विकला गेलेला नाहीये. त्यामुळे नाफेडनं 31 जानेवारीऐवजी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. म्हणूनच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासाही मिळालाय. नंदुरबार जिल्ह्यात सूर्यफुलाला योग्य भाव मिळत नसल्यानं पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली आहे. गेल्या खरीप हंगामात 9.10 हेक्टर क्षेत्रावरच सूर्यफुलाची पेरणी केली गेली होती. मात्र सूर्यफुलाला मिळणाऱ्या अल्पशा दरामुळे शेतकऱ्यांकडून सूर्यफुलाचं उत्पन्न घेतलं जात नसल्याचंच दिसून येत आहे. अमरावतीत कुंभमेळ्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक झाली आहे. सूरज मिश्रा नावाच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी या भाविकांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. त्यातच राजापेठ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनी कारवाई न केल्यानं भाविक अधिकच आक्रमक झाले. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती विद्युत मीटर रिडिंग संघटनेनं धरणं आंदोलन केलंय. प्रीपेड मीटर लागत असल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कामगारांना शाश्वत रोजगारासह इतर विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय धरणं आंदोलन केलं गेलं. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नाशिकच्या बागलाणमधील वन कर्मचारी राजेंद्र साळुंखेंनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. काल त्यांचं उपचारादरम्यान निधन सुद्धा झालं. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सकाळी नामपूर तारहाबाद हा रस्ता आंदोलन करत रोखला होता.
अंबरनाथ शहराचं प्रवेशद्वार असलेल्या लोकनगरी MIDC लगत सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत गाळे उभारण्यात आलेत। या गाळ्यांवरती कारवाई करण्यात अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी कुचराई करत असून त्यामुळे अधिकाऱ्यांचं भूमाफियांशी लागेबंद आहेत का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत। धुळे शहरातील MIDC या ठिकाणी सोयाबीन तेल कंपनीत रात्री 8 वाजता स्फोट झाला। वेल्डिंगचं काम सुरू असताना अचानक बॉयलरचा स्फोट झाल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झालाय। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। अंबरनाथमध्ये भर चौकात जादूटोणाचा प्रकार समोर आलाय। अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी क्लब चौकात एका झाडाखाली कापलेलं लिंबू, कुंकू लावलेलं नारळ सुद्धा ठेवल्याचं समोर आलंय। हे लिंबू आणि नारळ कोणी ठेवलं हे समोर आलेलं नाहीये। महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असून अनेक प्रकार खुलेआमपणे घडत असल्यानं आता चिंता व्यक्त केली जाते। पालघरमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झालाय। वडवली ग्रामपंचायत हद्दीतील MD पायरोलेसिस कंपनीत स्फोट होऊन 5 जण गंभीर जखमी झालेत। या 5 जखमींपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। तर या स्फोटाला कंपनी मालक आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। इंदापुरात उजनी जलाशयात अवैध वाळू माफियांच्या 3 बोटी उद्ध्वस्त करत पाण्यामध्ये बुडवून नष्ट करण्यात आल्या। इंदापूरचे महसूल आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तरित्या कारवाई केली आहे। थेट जिलेटिनच्या सहाय्यानं स्फोट घडवत 3 बोटी उडवून वाळू माफियांना मोठा दणका दिलाय। जळगावात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हातगाड्यांचं अतिक्रमणावरती कारवाई करण्यात आली आहे। अतिक्रमण काढल्यामुळे मात्र हातगाडी व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त होतीये। म्हणून पालिकेचे कर्मचारी आणि हातगाडी व्यावसायिकांमध्ये शाब्दिक वादही झालाय। अतिक्रमण काढण्यासाठी संपूर्ण टीम रस्त्यावरती उतरली आहे। अकोल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद झालाय। अकोला वन विभागाच्या पथकानं रेस्क्यू करत बिबट्याला पिंजऱ्यात बंद केलाय। तर या बिबट्यानं बकऱ्या आणि गायीची शिकार केली होती। त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलंय। 4 जानेवारीपासून सोडलेलं पाणी आता 8 ते 9 फेब्रुवारीपर्यंत बंद केलं जाणार आहे। त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मार्च अखेरला दुसरं आवर्तन सोडण्याचं नियोजन आहे। शेवटी पावसाळ्यापूर्वीच धरणातील पाणीसाठा पाहून गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडलं जाईल। यानंतर आता GB सिंड्रोम संदर्भात एक महत्त्वाची बातमी येतेय। GB सिंड्रोमनं आता राज्याबाहेर सुद्धा हातपाय पसरलेत। महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल नंतर आता GB सिंड्रोमनं आसाममध्ये सुद्धा शिरकाव केलाय। आसाममध्ये एका खासगी रुग्णालयात GBS संशयित 17 वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू झालाय। 12वी शिकणाऱ्या या मुलीला 10 दिवसांआधीच ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं। तिला GBS असल्यानं निदान झाल्याचं माहिती PTIनं तज्ञ डॉक्टरांनी दिली होती। तर ही मुलगी बिहारची होती आणि आसाममध्ये राहत होती। या मुलीच्या मृत्यूबाबत आसामच्या राज्य आरोग्य विभागानं मात्र दुजोरा दिलेला नाहीये। दुसरीकडे मात्र पश्चिम बंगालमध्ये तिघांचा GB सिंड्रोमनं मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय। पुणे नागपूर नंतर अमरावतीत GBSचा शिरकाव झालेला आहे। दर्यापूर आणि पाथरोटमध्ये सुद्धा GBSचे 2 संशयित रुग्ण आढळलेत। दोघांवरती अमरावतीत उपचार सुरू आहेत। हे रुग्ण 16 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती आहे। BCCIच्या नमन पुरस्कार समारंभात सचिन तेंडुलकरला कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। मुंबईतील BCCI मुख्यालयात हा समारंभ पार पडला, जिथे रविचंद्रन अश्विनला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना या दोघांनाही सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला।
आज हार्बर मार्गावरील प्रवाशांना सुद्धा दिलासा मिळालाय, कारण आज रविवारी हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नाहीये. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मुख्य मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या विविध कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाईल. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस इथल्या इंडोर स्टेडियममध्ये विद्यार्थी खेळत असताना अचानक सिमेंट स्लॅब कोसळला. यात विद्यार्थ्यांना कुठलीही दुखापत झाली नाहीये, पण ही दुर्घटना इतकी गंभीर होती की जर विद्यार्थ्यांच्या अंगावरती स्लॅब कोसळला असता तर जागीच मृत्यू झाला असता. कांदिवली पूर्व हनुमाननगर इथल्या प्रभात सहकारी गृहनिर्माण संस्था मुंबईतील SRA इमारतीत सोलार प्रकल्प राबवणारी पहिली संस्था ठरली आहे. या संस्थेनं आपल्याला लागणाऱ्या एकूण विजेच्या 70% वीज स्वखर्चानं सोलार प्रकल्प उभारून निर्माण केली आहे. नुकताच या प्रकल्पाचा शुभारंभ स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. विवाह सोहळ्याच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे आणि यात सुमारे 3.5 ते 4 टन फुलांचा आणि 1 टन ऊसाचाही वापर करण्यात आलाय. वसंत पंचमीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा होणार आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं रुक्मिणी मातेला विविध पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेत आणि या अलंकारामुळे रुक्मिणी मातेचं रूप अधिकच खुलून दिसतंय. दुपारी 12 वाजता हा विवाह सोहळा पार पडेल. अंकुर काकतकर दिग्दर्शित करेज हा इंग्रजी चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. करेज चित्रपटाची निवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये झाली आहे. सॅन्टो डोमिंगो US या फिल्म फेस्टिवलमध्ये करेजचं स्पेशल स्क्रीनिंग सुद्धा पार पडलं. मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिनं या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी बारामतीत कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला. डोर्लेवाडी इथल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन भरणे यांनी केलं. यावेळी भरणे यांनी कबड्डी खेळण्याचा आनंद लुटलाय. पुण्यात जानेवारी महिन्यात सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम झालाय. शहरात डिसेंबर पाठोपाठ जानेवारीमध्ये सुद्धा कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक होतं. पुण्यात यंदा गेल्या 10 वर्षांतल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तापमान 36° डिग्रीच्याही वर गेलं होतं. बातमी थेट छत्तीसगडमधून समोर येते. छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवानांनी मोठी कारवाई केली आहे. बिजापूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी 8 नक्षलवाद्यांचा खात्मा केलेला आहे. स्पेशल टास्क फोर्स CRPFच्या संयुक्त ऑपरेशन नंतर ही चकमक झाली आणि यात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं. सुरक्षा दलानं या नक्षलवाद्यांच्या ताब्यातील आधुनिक शस्त्रही ताब्यात घेतली आहेत. गेल्या महिनाभरात छत्तीसगडमध्ये झालेल्या विविध चकमकीत एकूण 48 नक्षलवादी मारले गेलेत. आणि यानंतर वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे. राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. भाजपमध्ये नव्या आलेल्या लोकांनी विधानसभा निवडणुकीत माझं काम केलं नाही, माझ्या विरोधात पैसे वाटले गेले असा गंभीर आरोपच शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी केलाय. कल्याणकरांच्या वक्तव्यानं नांदेड जिल्ह्यात महायुतीत वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. तर राज ठाकरेंचं स्टेटमेंट संगमनेरच्या मतदारांचा अपमान करणार आहे. भाजप नेते सुजय विखे पाटलांनी राज ठाकरेंवरती हा निशाणा साधलाय. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांच्या पराभवावरती संशय व्यक्त केला होता आणि त्यावरती आता सुजय विखेंनी उत्तर दिलंय. नवी मुंबईत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अरविंद नाईक यांची केलेली निवड 2च दिवसांत रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवरती आली आहे. अरविंद नाईक यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी पाहायला मिळत होती. अखेर रमेश चेन्नितला यांनी पत्रक काढत जिल्हाध्यक्षांची निवड रद्द केल्याचं जाहीर केलंय. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी रावल यांनी जीबीएस आजारासंदर्भात आरोग्य विभागाला सूचना दिल्या. जीबीएसच्या प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी टास्क फोर्सची
जिल्हास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देशही देण्यात आले. ओबीसी वर्ग समाजातील महत्त्वाचा घटक आहे. त्यांना प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे असं मत अजित पवारांनी मांडलंय. त्यांच्या हस्ते बारामतीत युनियन बँकेच्या नवीन शाखेचं उद्घाटन पार पडलं. त्यावेळीच ते बोलत होते. हिंदुत्वाबाबत बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांचं हिंदुत्व बेगडी असल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंनी केलेला आहे. कल्याणच्या ठाकुर्ली चोळेगावातील तलावाचं सुशोभीकरणाचं काम खोळंबलंय. यावरून म्हात्रेंनी सरकारवरती हा आरोप केलाय. मागी गणेशोत्सवात गणेश भक्त या ठिकाणी विसर्जनासाठी येतात. सिंधुदुर्गात पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या नद्यांतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. लोकसहभाग आणि शासकीय नीती या माध्यमातून ही मोहीम राबवली जाते. तर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नद्यांचं गाळ काढण्याचं काम केलं जाईल असं पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.